मोकाट जनावरांच्या कळपांमुळे शहराच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून वाहन चालकांचे जीव धोक्यात आले आहेत। या मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम महापालिकेने हाती घेणे गरजेचे आहे। शहरातील बंगाल चौकी, गंज बाजार, माळीवाडा, वाडिया पार्क, लाल टाकी, झेंडी गेट, अमरधाम, गाडगे पटांगण भाजी बाजार तसेच सावेडी उपनगर मधील पाइपलाइन हडको, वाणीनगर, एकविरा चौक भाजी बाजार, यशोदानगर भाजी बाजार ग्राउंड, श्रीराम चौक, वसंत टेकडी या भागातील रस्त्यांवरील पाळीव मोकाट जनावरांमुळे सामान्य माणूस त्रस्त आहे। गेल्या अनेक दिवसांपासून पाळीव मोकाट जनावरांचा शहरात त्रास वाढला असताना महापालिकेकडे या संदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढल्या असल्या तरी कारवाई मात्र होताना दिसत नाही। शहरातील विविध भागात जनावरांचे कळप नेहमीच रस्त्यांवर उभे किंवा बसलेले असतात। पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे रस्त्यावर येण्याबाबत अनेक मतप्रवाह आहेत। काहींच्या मते गोठ्यात पावसाळ्यात चिखल आणि माशांचा त्रास होत असल्याने ते रस्त्यावर ठाण मांडतात। आठवडे आणि रस्त्यावरील भाजी बाजार, फूल बाजार परिसरात वर्षभर मोकाट जनावरांचा सुळसुळाट असतो, परंतु मनपाच्या कोंडवाडा विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्यांचा बंदोबस्त करता आलेला नाही। याचे परिणाम वाहन चालकांना भोगावे लागत आहेत। तसेच परिसरात अस्वच्छताही पसरते। तर या पाळीव मोकाट पशु मालकांवर दंडात्मक तसेच भारतीय दंड संहितेनुसार कारवाई व्हावी अशी मागणी नागरिक करत आहेत। बातम्यांसाठी नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।